मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव अंकुश आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे। मला ती घटना अजूनही आठवते। तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते। शाळा कॉलेजांना सुट्ट्या लागल्या होत्या। माझे काही मित्र त्यांच्या गावी गेले होते आणि काही कुठं फिरायला गेले होते। माझ्या पूर्ण फॅमिलीनेही ठरवलं होतं कुठंतरी फिरायला जाऊया, नाहीतर माझ्या मामाच्या घरी कोकणात तरी जाऊया। पण माझी मोठी ताई तिच्या जॉबवर पुण्याला राहायची। ती एका मोठ्या IT कंपनीला जॉब करत होती। तशी ती 2 ते 3 दिवसात घरी परतणारच होती, म्हणून घरचे सर्वच तिची वाट बघत होते। तिला सतत माझी आई फोन करायची आणि म्हणायची, अगं बाई, तू कधी येणार? तुला अजूनही सुट्ट्या मिळाल्या नाही का? माझी ताई उत्तर देत म्हणाली, अगं आई, येते मी, माझं थोडं काम राहिलं आहे, ते आटपून मी परवा निघते। एवढं ऐकून माझी आईही खुश झाली आणि तिचा फोन ठेवला। आता माझी ताई परवा इकडे यायला निघणार आहे हे सर्वांना माहीत झाले आणि बघता बघता काही दिवस उलटून गेले आणि तिचा माझ्या आईला फोन आला, मी आज निघते, दादाला पाठवशील स्टेशनवर मला घ्यायला? माझ्या आईने तिला हो म्हणत तिचा फोन ठेवला आणि लगेच येऊन मला म्हणाली, तुला दीदीला घ्यायला जायचं आहे, तुझं आवरून तू लगेच जाशील। तिला डोंबिवली रेल्वे स्टेशनवर यायला खूप वेळ लागणार होता हे मला माहीत होते, कारण ती आईला सतत खोटं बोलत असते, म्हणून मी निवांत होतो। बघता बघता संध्याकाळ झाली तरी दीदीचा मला फोन आला नाही। मी विचारात पडलो, म्हणून मी लगेच तिला फोन केला आणि विचारले, अगं कुठं आहेस तू? ती मला उत्तर देत म्हणाली, अरे मी लवकर निघाले होते, पण ट्रेन आज काही बिघाडामुळे लेट आहे, म्हणून मला वेळ होणार आहे। तिचं एवढं ऐकून मी आईला लगेच सांगितले तिची ट्रेन लेट आहे आणि आता रात्रीचे 7 वाजले होते, म्हणून मी आता तिला रिसीव्ह करण्यासाठी स्टेशनकडे निघालो। मी माझी कार घेऊन निघालो होतो। डोंबिवली रेल्वे स्टेशन माझ्या घराजवळून जास्त काही लांब नव्हते, साधारण 30 मिनिटाचा रस्ता असेल तो। हायवेने खूप वाहनांची लगबग होती आणि काही ठिकाणी ट्रॅफिकही खूप होता, म्हणून थोडा उशीरच लागला। मी रात्रीच्या 8 ते 8:30पर्यंत स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि परत एकदा माझ्या ताईला फोन केला। ताई आता फोनच उचलत नव्हती। मी परत एकदा फोन केला तर ताईने फोन उचलला आणि ती खूप कंटाळा करून बोलली, अरे मला खूप वेळ होणार, ही ट्रेन अजूनही निघाली नाही। खूप साऱ्या ट्रेन होत्या, पण त्या दिवशी काहीतरी बिघाडामुळे सर्वच ट्रेन ह्या लेट होत्या। आता रात्रीचे 9 वाजले होते। आता जोपर्यंत माझी ताई स्टेशनवर येत नाही तोपर्यंत आता मला स्टेशनवरच थांबायचे होते, म्हणून मी माझा टाईमपास करत स्टेशनवर उभा होतो। काही चहा वगैरेही पिऊन झाला होता। खूप वेळ झाला। आता काही स्टेशनवरील प्रवाशांची लगबगही कमी वाटत होती। सर्वच आपापल्या घरी परतत होते। त्यातच आई व वडिलांनाही मला सतत सांगावं लागत होतं की ताई अजूनही स्टेशनवर पोहोचली नाही, आम्हाला वेळ होणार घरी यायला। बराच वेळ निघून गेला पण ताई अजूनही पोहोचली नव्हती। आता स्टेशन पूर्ण सामसूम झालं होतं, म्हणून मी विकत घेतलेली पाण्याची बॉटल घेऊन माझ्या कारकडे निघालो। मी मनातच विचार केला, आता ताई येईपर्यंत आपण कारमध्येच बसूया आणि जेव्हा ट्रेन येईल तेव्हा स्टेशनवर जाऊया। मी आता कारकडे जाणारच तर माझ्याच कारजवळ त्या अंधारात कोणीतरी उभं आहे असे मला दिसले। मी जरा माझे डोळे टिवळून बघितले तर ते एक मुलगी वाटत होती। मी मनातच विचार करू लागलो, अरे ताई, ताई कशी काय आलीस? पण एकही ट्रेन स्टेशनवर आली नाही, मग ताई कशी काय येणार? ती एखादी प्रवासी वगैरे असेल, हा विचार करत मी परत एकदा माझ्या कारकडे जाऊ लागलो। मी आता माझ्या कारजवळ येऊन पोहोचलो, पण आता तिथं कोणीच नव्हतं। मी विचार केला, आता तर इथं एक मुलगी उभी होती आणि आता अचानक कुठं गायब झाली? मी मनातच विचार करत माझ्या कारमध्ये जाऊन बसलो आणि माझा वेळ घालवत मोबाईलमध्ये गेम खेळत बसलो। काही वेळ गेम खेळून झाल्यावर मला असे वाटत होते जणू माझ्या कारमागे कोणीतरी उभं आहे आणि माझ्याकडेच बघत आहे, म्हणून मी लगेच दरवाजा उघडला आणि कारच्या मागे जाऊन बघितले, पण मला कोणीही दिसले नाही। मुळीच माझा काहीतरी भ्रम असावा
असा विचार करून मी परत एकदा माझ्या कारचा दरवाजा उघडून कारमध्ये जाऊन बसलो आणि काही मोबाईलमध्ये असलेला परत गेम खेळत बसलो. आणि त्यातच एक आवाज आला. जणू माझी कार कोणीतरी ठोठवली असावी असा काहीसा आवाज होता. पण हा माझा भ्रम नव्हता. स्पष्ट आवाज माझ्या कानी ऐकू आला होता. म्हणून मी लगेचच परत एकदा रागातच माझ्या कारचा दरवाजा उघडला आणि कारमागे जाऊन बघितले. पण परत एकदा कोणीच नव्हते. म्हणून मी माझी नजर चारही बाजूंनी स्टेशनवर फिरवली तर स्टेशनवरही कोणीच दिसत नव्हते. पण माझी नजर अचानक त्या स्टेशनवर असलेल्या त्या लोखंडी बाकांवर गेली. त्याच बाकांवर एक मुलगी बसलेली होती आणि ही तीच मुलगी होती. ती तेव्हा मला माझ्या कारजवळही दिसली होती. हा काय प्रकार चालला होता मला काही कळतच नव्हते. तरी मी ते सर्व नजरअंदाज करून माझ्या ताईला परत एकदा फोन केला आणि आता तू कुठं आहे ते विचारले. माझी ताई 1 तासात स्टेशनला पोहोचते अशी मला म्हणाली. आता रात्र खूप झाली कारणाने स्टेशनवर काही कुंत्रे भुंकण्याचा आवाज कानी येत होता आणि ती मुलगी त्याच बाकावर बसलेली होती. पण मला एक कळत नव्हते, ही मुलगी किती वेळची या स्टेशनवर फिरत आहे. एवढ्या ट्रेन गेल्यात पण हिला एकही ट्रेन मिळाली नाही का असे काहीसे प्रश्न माझ्या मनात उमळत होते. तिला काही मदत तर हवी नसेल ना असा विचार करत मी आता तिच्याकडे जाण्यास निघालो. ती पण कोणाची बहीण असेल. अशा अडचणीमध्ये कोणाची मदत करणं चुकीचं नाही असा विचार करत मी तिच्याकडे जात होतो. आणि आता मी तिच्याजवळ येऊन पोहोचलो. ती तिची मान खाली टाकून बसलेली होती. म्हणून मी तिला आवाज देत म्हणालो, ताई काही मदत हवी आहे का? तिचा मला काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून मी तिला परत एकदा विचारले, ताई तुम्हाला काही मदत हवी आहे का? तर तिचा एका क्रूर शब्दात उत्तर आलं, नाही बोलले ना तुला. हा आवाज खूपच विचित्र होता. त्या मुलगीचा तसा आवाज ऐकून मी खूप घाबरलो आणि म्हणून मी आता तिथून निघून आलो. आणि आता स्टेशनवर एक ट्रेन आली आणि त्या ट्रेनमधूनच माझी ताईही उतरली. खूप सारे प्रवासी त्या ट्रेनमधून उतरले होते. म्हणून आता स्टेशनवर अचानक गर्दी वाढली होती. म्हणून मी परत एकदा त्या बाकावर ती मुलगी आहे का बघू लागलो. पण मुळीच ती मुलगी तिथं नव्हती. तो काहीतरी वेगळाच प्रकार होता. आता मला कळाले होते. मी आता माझ्या ताईची बॅग हाती घेऊन सरळ माझ्या कारकडे जाऊ लागलो. बघता बघता सर्व प्रवासी स्टेशनवरून दिसेनासा झाले. मी लगेच जाऊन माझ्या ताईची बॅग माझ्या कारमध्ये ठेवली आणि आता माझी ताईही कारमध्ये बसले. मी आता कार चालू केली आणि ताई आणि मी काही गप्पा गोष्टी करत आमच्या घराकडे निघालो. हायवेने रात्र असल्यामुळे जास्त काही वाहने नव्हती आणि ट्रॅफिकही नव्हता. म्हणून आम्हा दोघांना घरी पोहोचण्यासाठी जास्त काही वेळ लागला नाही आणि आम्ही दोघंही घरी येऊन पोहोचलो. ताईला मी लगेच म्हणालो, तू जा, तोपर्यंत फ्रेश वगैरे हो, मी तुझी बॅग घेऊन येतो. ताई कारमधून उतरल्यावर मी कार व्यवस्थित पार्क करून घेतली आणि आता माझ्या ताईची राहिलेली बॅग मी कारचा दरवाजा उघडून घ्यायला गेलो तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी जेव्हा बॅगसाठी कारचा दरवाजा उघडला तर कारच्या सीटवर तीच मुलगी बसलेली होती जी मला तेव्हा रेल्वे स्टेशनवर दिसली होती. मी आता खूपच घाबरलो. मी आता तिचा तो विचित्र चेहराही बघितला होता. तिचे पूर्ण डोळे लाल पडलेले होते. पूर्ण चेहरा हा काळा पडलेला होता आणि तिचे दात विस्काळत ती माझ्याकडे बघत होती. मी तिचा असा अवतार बघून जोरात किंचाळलो. माझा आवाज आई व वडील व माझ्या ताईलाही त्यांच्या कानी गेला. ते सर्व काही वेळातच माझ्या जवळ येऊन पोहोचले. मी पूर्ण घामाने माखून गेलेलो होतो. माझं पूर्ण शरीर ते विचित्र दृश्य बघून थरथर कापत होते. माझे घरचे माझा असा अवतार बघून मला म्हणाले, अरे काय झालं आणि तू एवढा का घाबरलास? मी माझा श्वास फुलवत वडिलांना सांगू लागलो, आपल्या कारमध्ये काहीतरी विचित्र आकृती बसलेली होती. तिला बघून मी खूप घाबरलो आणि ओरडलो. म्हणून माझ्या वडिलांनी लगेच कारमध्ये काही आहे का बघितले, पण कारमध्ये कोणीच नव्हते. माझ्या घरच्यांनी माझी समजूत काढून मला तिथून माझ्या घरात नेले. मी त्या दिवशी रात्री कसाबसा झोपी गेलो. पण त्या दिवसपासून मी एक मात्र निश्चित केले की रात्री अपरात्री कुठेही जाणे टाळावे, नाहीतर आपल्याच जीवावर बेतते हे मात्र खरं.